हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर या इथे वैभवलक्ष्मी मातेची पूजा मांडून झाली होती आणि जे आपल्या रानात जे फळ असतात तेच मी ठेवते, म्हणजे झाडाला एखादं मागच्या वेळेस पेरू ठेवला होता, चिक्कू, तसेच आता डाळिंबसुद्धा ठेवला आहे। तर घरातली सगळी कामे आवरल्यानंतरच मी पूजा मांडायला घेते, कारण की एकदम सकाळी सकाळी पूजा मांडणं होत नाही आणि संध्याकाळचा पण तितकासा टाईम होत नाही। तर याच्या मागचा जो मी व्हिडिओ शेअर केला होता त्यामध्ये आमचा गॅस संपला आणि सगळा स्वयंपाक चुलीवर केला, तर त्यालाच कंटिन्यू हा व्हिडिओ आहे, कारण की गॅस अजूनपर्यंत तरी आणला नव्हता आणि मला खिचडी जास्त खाऊशी वाटत नाही, कारण की शेंगदाण्याच्या पदार्थांनी जळजळ होती। तर या इथे मी थोडासा साबुदाणा भिजत घातला होता खीर करण्यासाठी। तर खीर करण्यासाठी आता म्हणजे लाईटसुद्धा नव्हती, त्यामुळे शेगडीवरसुद्धा मला खीर करता आली नाही। तर मी ही खीर कशी केली पहा। तर नेहमी आपण खीर करताना पहिले पाणी टाकून साखर टाकून त्याला उकळी आणून देतो, पण मी हे सगळं साहित्य एकत्र केलं आणि आमच्या पाठीमागे ज्या ताई राहतात त्यांची ते खीर करायला घेऊन गेले। खेडेगावात असं चालतं, त्यांचा जर कधी गॅस संपला, काही सोय नसेल तर त्या आमची इथे येतात किंवा आम्ही त्यांची इथे जातो, म्हणजे थोडंसं छोटंसं काय काम असेल तरच, घाई गडबडीचं। तर या इथे आपली खीर तयार करून झालेली आहे। तर मी राहते म्हणजेच ह्या पुढच्या घरामध्ये आणि पाठीमागच त्या ताई राहतात, त्यांची इथून मी ही खीर करून आणली। गरम गरम खीर आणि थोडंसं दूध टाकते आणि आता ही गरमागरम खीर खाऊन घेते। जसं की मी रक्षाबंधनचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला नाही, कारण की रक्षाबंधन अजून मी साजरीच केली नाही। मी माहेरी रक्षाबंधनसाठी गेले नव्हते, त्यासाठीच आता जाणार आहे, कारण की राखी पौर्णिमेपासून गोपाळकाल्यापर्यंत बांधली जाते। तर आणि मम्मीची इथे नवनाथांची पूजा, म्हणजे जी ग्रंथ आहे तो सुद्धा 9 दिवसाचा लावलेला होता, तर त्याची देखील पूजा होती। त्यासाठीच मला माझे सासरे सोडण्यासाठी येत होते आणि पावसाचे दिवस असल्यामुळे कंटिन्यू आत्ताच्या म्हणजे या 2-4 दिवसात कंटिन्यू पाऊस हा चालूच आहे। तर आम्हाला जाण्यासाठी रेल्वे रोडसुद्धा क्रॉस करूनच जावं लागतं, किंवा एक नदी, म्हणजे कुठल्याही रस्त्याने गेलेत तरी नदी ही लागतीच। तर या इथे आम्ही मम्मीची इथे येऊन पोहोचलो होतो, तिथंसुद्धा भरपूर असा पाऊस झाला आणि त्या दिवशी तिथला आठवडे बाजार होता, त्यामुळे पालेभाज्या वगैरे घरातलं जे म्हणजे आठवडे बाजारातून भाजीपाला आणला होता तोच निवडायचं काम या इथे चालू होतं। तसेच पुदिना, म्हणजे जे वडापावचे स्टॉल आहे त्यासाठी केला जो पुदिना लागतो तो सुद्धा एकदम असा निवडून ठेवला। त्यानंतर पूजेची सुद्धा तयारी थोडीशी, म्हणजे कोथिंबीर किंवा काय ते सुद्धा निवडायचं चालू होतं। तर मम्मीने स्वयंपाकामध्ये केल्या होत्या कोथिंबीरीच्या वड्या, तसेच जे शुक्रवारी हॉटेल असतं त्यातलीच ही भाजीसुद्धा होती। तसेच वरण भाताचा कुकर लावला आणि आठवडे बाजार म्हटलं की भेळ, जिलेबी, लाडू हे तर येतच। तर इकडे मम्मीचा स्वयंपाकसुद्धा चालला होता। तर स्वयंपाकामध्ये तिने केली होती चपाती, वरण भात, भाजी, तसेच ज्या कोथिंबीरच्या वड्या आहेत त्यासुद्धा एकीकडे तळून घेत होती। कोथिंबीरीच्या वड्यांचं असं झालं की त्या गरम असतानाच कापल्या गेल्या, त्याच्यामुळं मग त्या अशा थोड्याशा अशा फुटल्या। तर या इथे मी आधी पहिले साईसाठी वड्या तळून देत आहे। तो जेवायला बसला होता, त्यानंतर 9:30 पावणे 10 वाजता आत्याचा जो मुलगा आहे तो ग्रंथ वाचतो नेहमीच, म्हणजे 20 वर्ष झाले तोच वाचतो आणि त्याच्या आधीपासून सुद्धा जे दुसरे ब्राह्मण काका होते ते ग्रंथ वाचण्यासाठी यायचे। या इथे ग्रंथ वाचून झाल्यानंतर मग आम्ही जेवण केली, कारण की त्याला ज्यावेळेस सुट्टी असते त्यावेळेस तो एका दिवशी गॅप घेऊन 5-10 असे ग्रंथ वाचतो आणि ज्यावेळेस तो जॉबला जातो त्यावेळेस ते 2-2 ग्रंथ कंटिन्यू करत असतो। तर इथून पुढचा व्हिडिओ म्हणजेच दुसऱ्या दिवशीचा आहे। सकाळपासूनच पावसाला छान अशी सुरुवात झाली। तर या इथे मम्मीची कामंसुद्धा चालू होते, घरातली जे वडापावच्या स्टॉलसाठी भाज्या वगैरे देणं, आणि त्यानंतर आम्ही मग बाहेर जाण्यासाठी निघालो। थोडीशी खरेदीसुद्धा करायची होती, ते सुद्धा आता तुमच्यासोबत शेअर करते। तर इथला हा रस्ता असा आहे की तो वादत आहे, त्याच्यामुळे तिथं कुणीही लक्ष देत नाही, अख्ख्या रस्त्याने पूर्ण असंच पाणी किंवा चिखल हे असतात। तर या इथं मला कानातले करायचे होते, बऱ्याचशा दिवसाचं कानातलं करणं राहिलं होतं। जे मोठं कानातलं आहे ते रोज घालून उपयोग नाही, आणि जे मी रोज वापरत होते ते कानातलं आहे ना, ते सुद्धा घातल्यामुळे कान चिडत होता। तर या इथे मी कानातलं करायला टाकलं आणि पट्ट्या ह्या मला रक्षाबंधनचं गिफ्ट भावाने दिला, म्हणजेच मम्मी आली सोबत तर तिनेच केल्या होत्या।
त्यानंतर बरेचसे आपण माहेरी गेले की खरेदी ही करतच असतो. तर ब्लाऊज शिवायचे होते, त्यासाठी पीस वगैरे घेतले. साईच्या शाळेत त्याला कृष्ण केला होता, तर त्याचीसुद्धा भरपूर अशी तयारी होती. आणि या इथे रक्षाबंधनसाठी राख्या म्हणजे माझ्या घरी होत्याच, पण साईला राखी घ्यायची होती. त्याला जे कृष्णासाठी मला मेकअप करायचा होता त्यासाठी मला राखीसुद्धा लागत होती, ती घेतली. आणि सोबतच मम्मीने या इथे थोडंसं शापूची भाजी घेतली, कारण की बाजारच्या दिवशी भाऊ बाजार आणत नाही, तो दुसऱ्या दिवशी आणतो किंवा नंतर कधीतरी आणतो. तर या इथे गेलोच होतो. तर जे लक्ष्मी मातेचं मंदिर आहे तिथे सुद्धा पाया पडून आलो. तर येता जाता भरपूर अशा आपल्या आठवणी असतात. तर ही जी शाळा आहे तिथं मी अंगणवाडीला होते आणि तिथून पुढं मग 1ली ते 12वीचं शिक्षण माझं याच गावी झालं. घरी आल्यानंतर मम्मीने गरमागरम अशी शापूची भाजी आणि भाकरी केली, कारण की जेवायला साईन मी दोघंच होतो. मम्मीला पूर्ण अखंड श्रावण महिन्याचा उपवास असतो महिनाभर, तर त्यासाठी तिने या इथे उपवासाचा बटाटा केला होता. त्यानंतर ते मग जे मी ब्लाऊज आहेत ते शिवण्यासाठी पार्लरमध्ये जिथे मी ब्लाऊज शिवायला टाकते तिथे ब्लाऊज शिवण्यासाठी गेले. ब्लाऊज कसं मी घरी शिवत होते, पण आता शिवत नाही, फक्त साड्या पिको फॉल करते. तर ब्लाऊज म्हटलं बाहेरच शिवायला टाकावेत. आणि या इथे भावाने जी आणली होती, तर या इथे पाणीपुरी आणि ओली भेळ खाल्ल्यानंतर मग ब्लाऊज शिवायला टाकून आले. भरपूर असे ब्लाऊज होते, कारण की साड्या पण तेवढ्याच आहेत. आणि मग कधीतरी सणवार आले की त्या घालणं होतंच. मग थोडीफार जी काही खरेदी करायची होती ती केली. याच्यानंतर समोरचं जे दुकान आहे तिथे आम्ही साडी घेण्यासाठी गेलो, कारण की जो आत्याचा मुलगा ग्रंथ वाचत होता तेच दोघेजण पण पूजेला वाचणार होते. आणि मग त्यांच्याच म्हणजे तिच्यासाठी साडीसुद्धा घ्यायची होती, तसेच त्याच्यासाठी ड्रेस. तर ड्रेस ते नंतर घेतील, पण साडी या इथे आम्ही मम्मीने मी गेलो होतो तर साडी घेऊन आलो. म्हणजे आपण म्हणतो की माहेरी गेल्यावर आपण आराम करतो, पण आराम हा होत नाही. भरपूर अशी कामे निघतात आणि ती सुद्धा केली जातात, कारण की नंतर मग ती करणं असं होत नाही. मला देखील साड्यांना फॉल घ्यायचे होते, ज्या बाहेरच्या साड्या पिको फॉल करण्यासाठी आल्या होत्या किंवा माझ्या, तर त्यासाठी फॉल घेतले. आणि घरी आल्यानंतर मस्त असा पावभाजीचा बेत केला, कारण की मम्मी आणि भाऊ दोघंच असतात इथे. तर ते कधी असं मम्मी म्हणजे एवढ्या हौसेने करत नाही, कारण की दोघंच खायला असतात. मम्मी आले की मग ती मला सगळं असं हे कर ते कर म्हणते, तर मग केलं जातं, कारण की मग सगळेच खातात. तर या इथे मी पावभाजी करत होते. ही मस्त अशी स्टीलची कढई आहे, त्यामध्ये तेल घालून घेतलं, सोबतच जे अमूल बटर असतं ते सुद्धा घातलं. आता त्यामध्ये भरपूर असा कांदा, कोण कांद्याची प्युरी पण करतं, तर मी या इथे कांद्याची प्युरी करत नाही. जो आपला बारीक चिरलेला कांदा असतो तोच घालून घेतला. स्टीलची कढई ही अशी असते की त्यामध्ये कितीही आपण हे केलं तरी ती करपत नाही. तर या इथे थोडासा बटाटा कच्चा होता, त्यामुळे पाणी घालून ते व्यवस्थित असं स्मॅश करून घेतलं. यामध्ये भाज्यांमध्ये जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्याच टाकल्या, कारण की घरात जेवढ्या अवेलेबल होत्या तेवढ्या. कांदा आपला छान असा लाल झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्टसुद्धा घातली. आणि भाज्यांमध्ये घेतल्या होत्या म्हणजे 2च ढोबळी मिरची घरात होत्या, त्या फ्लॉवर, बटाटा आणि वाटाणा. बाकीचं गाजर जे काही लागतं ते सामान नव्हतं, तर ते नाही घातलं. मग जेवढं होतं तेवढ्यातच केलं. तर या इथे छान असा आपला कांदा परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात. तर मसाल्यांमध्ये घातला जो घरचा मसाला, कांदा लसूण मसाला आणि पावभाजीचा मसाला, हळद, मीठ ते घालून सुद्धा आपल्याला छान असं हे जी प्युरी आहे ती मिक्स करून घ्यायची, कारण की आपण जर जी बारीक प्युरी केली असती तर ती लगेच तयार होते, म्हणजे त्याची जी ग्रेव्ही आहे ती लगेच तयार होते. पण जे आपण जे कच्चं मटेरियल घालतो, कांदा टोमॅटो चिरून, त्याची ग्रेव्ही लगेच तयार होत नाही. तर यामध्येच आता मी थोडंसं पाणी घालून हे छान असं ग्रेव्ही तयार करून घेणार आहे. तसेच स्मॅशरच्या साहाय्याने सुद्धा ती स्मॅश करून घेणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आवाजसुद्धा येत असेल वाऱ्याचा, गाड्यांचा किंवा TV किंवा कोण बोलण्याचा. तर
मी आलेली आहे माहेरी आणि पूजासुद्धा आहे, त्यामुळे त्याचीच गडबड चालू आहे. पण म्हटलं आपला व्हिडिओ शेअर करण्याचा हा राहील, त्यामुळेच मी घाई गडबडीत व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत आता शेअर करत आहे. आणि ज्यावेळेस मी माझ्या घरी सासरी व्हिडिओ एडिट करत असते त्यावेळेस घरात कुणीही नसतं आणि अगदी दार वगैरे लावलं की शांतता असते, त्यावेळेसच व्हिडिओ एडिट करता येतो. त्यावेळेस साईसुद्धा शाळेत गेलेलं असतं. तर या इथे आपली छान अशी पावभाजी तयार झालेली आहे. आता मला करायचा होता तवा पुलाव, पण तवा पुलाव करण्यासाठी असं झालं की जो तांदूळ होता तो बासमती होता मला असं वाटतं, कारण की तांदळामधले प्रकार मला अजून तरी कळत नाहीत. आणि बासमती तांदळाचा भात हा चिकट होतो, तर त्यामुळे मग जो तवा पुलाव आहे तो तवा पुलावसारखा न होता मसाले भातासारखा झाला. तर आता या इथे मी कढईत, पावभाजीच्याच कढईत तेल आणि अमूल बटर घालून घेतलं. त्यातच कांदा आणि टोमॅटोसुद्धा आपला छान असा परतून घेतला. त्यानंतरनं जे काही मसाले आहेत जे आपण पावभाजीला वापरले होते ते या इथे घालून घेतलेले आहेत. तर या इथे मी भाज्या ज्या पावभाजीला वापरल्या आहेत त्याच घेतलेल्या आहेत. या इथे मला गाजर किंवा बीट लागत होतं, पण मी ते घातलं नाही. तर या थोड्याशाच भाज्या आपण वापरून घेतल्या आहेत, जास्त काही त्या शिजवायची गरज लागत नाही. तर थोडंसं पाणी टाकलं की त्या भाज्या व्यवस्थित शिजल्या जातात. तर एकीकडे आपली जी भाजी आहे ती सुद्धा होत होती आणि दुसरीकडे या भाज्या मी थोडंसं पाणी टाकून शिजवून घेतल्या. आणि आपला जो पांढरा भात आहे तो सुद्धा आधीच तयार करून झाला होता. तर आता हा जो भात आपला तयार केला तो अगदी मोकळा झाला नव्हता, कारण की भात हा मोकळा लागतो आणि हा भात चिकट झाला. तवा पुलाव म्हणता म्हणता हा मसाले भातासारखाच भात आपला तयार झालेला आहे. तर सोबतच म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतरनं ग्रंथसुद्धा वाचला. त्याचबरोबर पूजेची सुद्धा तयारी चालू होती. जे बेलपात्र आहे ते काढून ठेवायचं किंवा बाकीचं काही. तर अशा पद्धतीने आजचा छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.